गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आज आम्ही निघालो होतो बाहेर आउटिंगसाठी. सुट्टी असल्यामुळे कुठेतरी बाहेर जायचं ठरवलं, पण कुठे हे आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं. सगळं अनप्लॅन्ड होतं. घरातून निघालो खरं, पण कुठे जायचं माहीत नसल्यामुळे जाता जाता आम्ही ठरवलं कर्नाळ फोर्टला जाऊयात. कर्नाळ पक्षी अभयारण्यामध्ये जाऊन पोहोचलो, गाडी पार्क केली आणि तेवढ्यात आम्हाला हे माकड दिसलं. माकड काय नेहमीच बघतो, पण तो त्याच्या बाळाला कसं घेऊन जातो हे बघून खूपच भारी वाटलं आणि ते खूप क्यूट वाटत होतं. तिथून आम्ही तिकीट काउंटरवर गेलो तिकीट काढायला. मग आम्ही एंट्री केली आणि इथला व्ह्यू खूपच मस्त वाटत होता. सगळीकडे ग्रीनरी आणि पावसामुळे तर अजूनच छान वाटत होतं. आणि हा बघा, हा फोर्ट इथे वरती जायचं होतं आम्हाला, जे की खूपच हाईटवरती होतं. तिथून जाताना आम्हाला एकदम छोटंसं खेकड्याचं पिल्लू दिसलं. खूपच लहान होतं ते. हे पाहून त्याला पकडायचा मोह काही आवरला नाही, कारण हे खूप जास्त ॲनिमल लवर आहेत. मी तर खूप घाबरते बाबा, पण हे पण खूप क्यूट होतं. तिथून पुढे आलो तर इथे पिंजऱ्यात एकच मोर होता आणि खरं सांगायचं झालं तर या पक्षी अभयारण्यामध्ये फक्त हा एकच पक्षी होता. मग आम्ही फोर्टवर जायला निघालो. आम्ही जात होतो, पण वरतून येणारे लोक आम्हाला सांगत होते तुम्ही आज वरती जाऊ नका, कारण वरती रस्ता खूपच खराब झाला आहे. मग आम्ही आमचं शहाणपणा न करता न जायचं ठरवलं. मग आम्ही खाली आलो आणि खालीच फिरायचं ठरवलं. आणि खालचा व्ह्यू पण खूपच छान होता आणि वातावरणामध्ये खूपच थंडावा होता. आणि ते छोटासा वॉटरफॉल पण होता. इथे पाण्यात लोक मस्त एन्जॉय करत होते आणि आम्ही लांबूनच त्याचा आनंद घेत होतो. तिथून आम्ही आलो हिरानंदिनी फॉर्च्यून सिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटीज करायला आणि तिथे गो कार्टिंगही होतं. इथे पहिला आम्ही पूल बॉल गेम खेळलो आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. स्टार्टिंगला नाही जमलं, पण नंतर हळूहळू यायला लागलं. आणि मग आम्ही गेलो गो कार्टिंग करायला. पहिली मला थोडी भीती वाटली, पण हाही आमचा दोघांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. पण हे केलं खूप भारी वाटलं आणि हा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. खूप जास्त एन्जॉय केला आणि असं वाटत होतं ही राईड संपूच नये. आणि हे झाल्यावर सगळ्यात लास्ट आम्ही बंपर कार गेम खेळलो. या गेममध्ये तर खूपच मजा आली. खूप जास्त हसलो आणि लहान मुलांसारखं एन्जॉय करत होतो. मग तिथून निघालो, थोडं खाल्लं आणि घरी जायला निघालो. तोपर्यंत रात्र झालीच होती. बस असा होता आजचा दिवस. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.